गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती तसेच भूजल मूल्यांकन यादीमध्ये गोळेगावचा समावेश करा। मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांना गोळेगावकरांनी दिले लेखी निवेदन। अन्यथा गोळेगाव येथील सर्व ग्रामस्थ करणार धरणे आंदोलन। शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवणूक क्षमता वाढवा तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक विहिरीसाठी भूजल मूल्यांकन यादीमध्ये गोळेगावचा समावेश करा। या प्रमुख मागण्यांसाठी गोळेगाव येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी निवेदन दिले आहे। तसेच सदर मागणी मान्य न झाल्यास गोळेगाव येथील सर्व ग्रामस्थ गोळेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी दिनांक 24 फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन सुरू करणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे। मुख्यमंत्री तसेच जलसंपदा मंत्री यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की शेवगाव तालुक्यातील सर्वात मोठा पाझर तलाव गोळेगाव येथील असून त्याची निर्मिती 1972 साली झाली असून गेल्या 52 वर्षापर्यंत आजपर्यंत तलावाची कसलीही दुरुस्ती झालेली नाही। भौगोलिकदृष्ट्या तलावाची भिंत डोंगररांगाच्या पायथ्याला 8 ते 10 किलोमीटरपासून पाणी तलावात येते। वाहून येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत तलावाची भिंत व पाण्याची साठवण क्षमता फार कमी आहे। तलावात साठवण होत असलेल्या पाण्याच्या 10 पट पाणी सांडव्याद्वारे वाहत जाऊन जायकवाडी प्रकल्पाच्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर गोदावरी मुंगी नदीपात्रात मिळते। या तलावाची दुरुस्ती अथवा मातीच्या भिंतीऐवजी सिमेंटची भिंत बनवली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होऊन गोळेगावसह लाड जळगाव, बोदेगाव, शेकटे खुर्द, दिवटे, बालमटागडी, बाडगव्हाण, मुरमी इत्यादी अनेक गावांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही। तसेच सदरील गावांना जलजीवन मिशन अंतर्गत पेयजल साठ्याचे केलेले स्तोत्र विहिरांना कायम पाणी राहील। जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा संपेल। गेल्या 10 वर्षापासून वेगवेगळ्या सरकारमध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री महोदय, पालकमंत्री महोदय, जलसंधारण मंत्री महोदय यांना या कामी लेखी निवेदन व मागणी करून देखील आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा व आत्मीयतेचा प्रश्न दुर्लक्षित राहिला आहे। शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नवीन विहीर घेणेकामी भूजल मूल्यांकनाच्या अहवालानुसार पाणलोट क्षेत्राच्या वर्गवारीत गोळेगाव या गावाचा समावेश सुरक्षित असा न करता अंशतः शोषित तर काही गावी अतिशोषित मध्ये आहे। तालुक्यातील 48 गावे सुरक्षित मध्ये आहेत तर गोळेगाव अंशतः शोषित मध्ये आहे। एकूणच झालेली वर्गवारी चुकीची असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या वैयक्तिक सिंचन विहीर या लाभापासून वंचित राहावे लागले आहे। गोळेगाव येथील पाझर तलाव दुरुस्ती व पाणी साठवण क्षमता वाढली तर हा मिनी भंडारदरा होऊ शकतो। यापूर्वी तत्कालीन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून देखील हे काम राजकीय क्षयवादात मागे पडले आहे। भूजल सर्वेक्षण विभागाने गोळेगावचा समावेश सुरक्षित ऐवजी अंशतः शोषित केला असून हे चुकीचे सर्वेक्षण केलेले असून या विभागाने गावाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता कार्यालयात बसून केलेले दिसते। त्यामुळे शेकडो शेतकरी विहिरीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत असे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे। सदर लेखी निवेदनावर झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब फुंदे, सरपंच सौ मुक्ताबाई आंधळे, उपसरपंच नवनाथ रासकर, ग्रामपंचायत सदस्य किसन आंधळे, ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई सानप, लीलाबाई बर्डे, मंजुश्री फुंदे, सोसायटी सदस्य बुवासाहेब फुंदे, सुनीता बर्डे, जगन्नाथ रासनकर, माजी सरपंच विजय साळवे यांच्यासह अनेक लोकांच्या स्वाक्षरी आहेत। एमबी न्यूज माझा भारत मुख्य संपादक भगवान मिसाळ, अहिल्यानगर। गोळेगाव येथील झाड फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे। आमच्या ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे 2 मागण्या आहेत। त्यातील पहिली मागणी अशी आहे की या गोळेगावची 1972 ला निर्मिती झालेली असून आजपर्यंत या तलावावर कुठल्याही शासनाने खर्च केलेला नाही दुरुस्तीसाठी। आमची मागणी आहे या तलावाची साठवण क्षमता वाढवा, मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत उभारा आणि नदी पात्रात पाणी सोडण्याची सुविधा उपलब्ध जर केली तर गोळेगाव, बोदेगाव, लाड जळगाव